नमस्कार मित्रांनो 2024 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या बाधितांना अखेर राज्य शासनानं अतिवृष्टी अनुदान मंजूर केलेलं आहे। याबद्दलचा GR देखील आज 12 जून रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे। यामध्ये जून 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके व शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, अतिवृष्टी व पुरामुळे शेत पिके व शेतजमीन वगळता इतर नागरिकांचं जे काही नुकसान होतं, जसे की घराची पडझड होणे, कपडे वाहून जाणे, भांड्यांचं नुकसान होणे किंवा इतर ज्या काही मालमत्ता आहेत त्या मालमत्तांचं नुकसान होणे, तर या नुकसानीसाठी राज्य शासनाकडून निधी हा वितरित केला जातो आणि अशा अतिवृष्टी बाधितांना आता GR निर्गमित करून निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। ज्यामध्ये जून 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिके व शेती जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर, कोकण, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे व नाशिक यांच्याकडून प्रस्ताव हे शासनाकडे प्राप्त झाले होते आणि त्या अनुषंगाने शासनानं शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। ज्यामध्ये जून 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे शेती पिके व शेत जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 64,75,83,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्याचा लाभ राज्यातील 32 जिल्ह्यांमधील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या बाधितांना होणार आहे। आता यामध्ये यादी देखील देण्यात आलेली आहे। या GR मध्ये सर्वात शेवटी यादी लावण्यात आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे। प्रत्येक विभाग वाईज या ठिकाणी यादी लावण्यात आलेली आहे। कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आलेला आहे आपण या ठिकाणी आता बघूया। तर बघा, जून 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये शेती पिके व शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता निधी वितरणाबाबत तपशील हा देण्यात आलेला आहे। ज्यामध्ये नागपूर विभागाअंतर्गत गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांमधील बाधितांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर कोकण विभागाअंतर्गत रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या विभागाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, हिंगोली इत्यादी जिल्ह्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर अमरावती विभागाअंतर्गत यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांसाठी बाधितांना निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुणे विभागाअंतर्गत पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांसाठी निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। आणि शेवटी नाशिक विभागाअंतर्गत अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांसाठी निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, जून 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतजमीन व शेती पिके वगळून इतर ज्या काही मालमत्ता आहेत अशा नागरिकांना आता अनुदान वितरणाला सुरुवात होणार आहे। शासनाकडून या GR द्वारे अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। अनुदान निधी मंजूर करण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। शासनाचा अत्यंत महत्त्वाचा GR शासनाने निर्गमित केलेला आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।